थोड्याच वेळात राज्य मंत्रिमंडळाची बैठक. महाराष्ट्रातील पाकिस्तानीच्या मुद्द्यावर चर्चेची शक्यता. राज्यातील पाणी प्रश्नावरही विचारमंथन होण्याचा अंदाज. महाराष्ट्र दिनानिमित्त नाशिकमध्ये गिरीश महाजन आणि अदिती तटकरे, रायगडमध्ये ध्वजवंदन करणार. सूत्रांची माहिती. तर संपर्काफल मिटा होत आहे. मंत्री भरत गोगावलेंची प्रतिक्रिया. जंगलात लपलेल्या पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना शोधून काढण्यात यश. भारतीय सैन्याकडून दहशतवाद्यांवर गोळीबार सुरू. सूत्रांची माहिती. पहलगाम हल्ल्यानंतर संसदेचे विशेष अधिवेशन बोलवण्याची विरोधकांची मागणी. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांचं पंतप्रधान मोदींना पत्र. पाकिस्तानकडून सलग 5व्या दिवशी गोळीबार. कुपवाडा बारामुल्लामध्ये पाकिस्तानकडून गोळीबार. पाकिस्तानच्या गोळीबाराला भारताकडून जशास तसं उत्तर. काश्मीरमधील 87 पैकी 48 पर्यटन स्थळं पर्यटकांसाठी बंद. इतर ठिकाणी चोख बंदोबस्त. पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर सरकारचा निर्णय. नागपूर शिक्षक भरती घोटाळा प्रकरणी शिक्षण उपसंचालक उल्हास नरडसह दोघांचं निलंबन. आरोपींच्या अटकेच्या 15 दिवसांनंतर निलंबनाचे आदेश. एप्रिल अखेर उत्तर महाराष्ट्रात तहानला. नाशिक, जळगाव आणि अहिल्यानगरमध्ये 165 टँकरद्वारे पाणी पुरवठा. मे महिन्यात टँकरची संख्या वाढण्याची शक्यता आहे. मंजूर केलेले शेतकरी भवन रद्द करण्याची राज्य सरकारवर नामुष्की. 6 जिल्ह्यात घोषित केलेले शेतकरी भवन रद्द. सहकार पणन आणि वस्त्रोद्योग विभागाचा निर्णय. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.